जसं आपण नेहमी म्हणतो स्वतःबरोबर प्रामाणिक राहून जसे आहोत तसे आहेत त्या स्थितीमध्ये आहेत त्या ठिकाणी आपण भजन करायचं आहे। सगळ्यांनी छान स्ट्रेट बसा, ताठ बसा। आपण संसारामध्ये प्रचंड सावध असतो। मूवी बघायला गेलो की 300-300 रुपये तिकीट देतो आणि अगदी सावधानतेने पिक्चर बघतो का, कारण आपण 300 रुपये खर्च केलेले आहेत। पण सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट इथे होते आहे, इथे प्रत्येकाच्या दुःखाला निवारण्याचं एक मार्ग इथे आपण शेअर करतो आहोत। एक खूप मोठी गोष्ट आपण करत आहोत। म्हणजे समर्थ रामदास स्वामी तर म्हणतात की सावध असावे निरूपणी, म्हणजे निरूपण करणाऱ्याने सुद्धा सावध असावं आणि निरूपण ऐकणाऱ्यांनी सुद्धा सावध असावं की हा निरूपणकार काय आपल्याला पक्वत तर नाहीये ना, अशा अर्थाने सुद्धा सावध असावं बरं का। म्हणजे तुम्ही श्रोते सज्जन सगळे अगदी हुशार आहात म्हणून सांगते बरं तुमच्यासाठी। तर ठीक आहे, जिथे आहात तिथे छान भजन करूया आपण सगळ्यांनी। हाताने टाळी आणि मुखाने नाम, जसं कसं शक्य आहे तशा तशा प्रकाराने आपण प्रत्येक वेळेस भजनाचं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे। तुम्हा सगळ्यांना आवाज माझा व्यवस्थित येतोय? येस, ओके। आणि कृपया सगळ्यांनी आपले कॅमेरा ऑन केले तर बरं वाटेल, मलाही कळेल माझ्या समोर कोण बसलेला आहे। छानपैकी भजन करूया। एक गोष्ट सगळेजण लक्षात ठेवा श्रोते हो, की चांगल्या गोष्टींसाठी नेहमी प्रयत्न करावे लागतात, चांगल्या गोष्टी या प्रयत्नाने कराव्या लागतात, वाईट गोष्टी या सहज अबजूक होत असतात। ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ आवर भजन। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सब संतन की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय। विठ्ठल 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 विठ्ठल। गेल्या वेळेस जसा उपाय सांगितला होता तुम्हाला की आपण नेहमी छान वागावं, म्हणजे लोक आपलं भजन सुद्धा सिरियसली घेतात। मी असं ऑब्झर्व केलं आहे की मंदिरांमध्ये वगैरे इथे मुंबईमध्ये अशी पद्धत आहे बरं, आपल्यातली काही लोक बाकीच्या ठिकाणांवरून सुद्धा जॉईन झालेत, पण मुंबईमध्ये पद्धत आहे, जी काही वारकरी मंडळी असतात ना, जे वारकरी गट असतात ते काय करतात की आपल्यातलीच मंडळी बसतात प्रवचनासाठी। म्हणजे या तुम्ही थोड्या, आता समजा इथे लक्ष्मण दादा आहेत, चला सुज्ञ दिसतायत, शिकलेले दिसतायत, मग त्यांना आपण इन्व्हॉल्व करून घेऊया, मग तुम्ही या एक 10-15 मिनिटं प्रवचन करा, काही तुम्हाला सुचतंय ते तुम्ही बोला। असं करत करत 10-15 मिनिटं करत ना असे भरपूर प्रवचनकार कीर्तनकार मुंबईमध्ये घडलेत। मी तर म्हणेन मीही त्यातलीच एक होते की सुरुवात प्रवचनापासून झाली आणि कसा प्रवास कीर्तनाचा सुरू झाला हे फक्त माऊलीला माहिती असावं, मलाही त्याचं काही ज्ञान नाहीये। तर जेव्हा माणूस बोलायला सुरुवात करतो ना, चांगल्या गोष्टी आध्यात्मिक गोष्टी बोलायला सुरुवात करतो ना, तर बराचसा संकोच मनात ठेवतो। म्हणजे शिवी द्यायची असेल ना दादा, गणेश दादा, जर शिवी द्यायची असेल ना तर माणूस पटकन शिवी देऊन मोकळा होतो, शिवी देणं अगदी सोपं आहे। पण जर चांगलं बोलायचं असेल ना तर माणसं लाजतात, माणसांना थोडासा संकोच वाटतो। त्याच्यामुळे जेव्हा आपण हाताने टाळी वाजवत असतो ना, तेव्हा गोंदवलेकर महाराज म्हणतात की नामाने, या भजनाने तुमची पाप, तुमचं वाईट कर्म असं अगदी खळकन धुतलं जातं। ते कशाच्या विश्वासावरती बोलतात, कशाच्या आधारावरती बोलतात, साधा आणि सोपं आहे। ज्यावेळेस आपण हाताने टाळी वाजवतो, मुखाने नाम घेतो, त्यावेळेस आपण आपल्यातल्या चांगल्या माणसाला साथ देत असतो, आपण आपल्यातला चांगला माणूस बोलवत असतो। हे अनुभव घेत घेत तुम्ही भजन करा बरं का। म्हणजे हे सेशन इतकं आरामात करण्यासाठी, म्हणजे मला हे माहिती नाही की कधी ही गीता संपेल, मला माहिती नाही हे गीतेचं G3 सेशनचं पहिलं पर्व कधी संपेल हे आपल्याला कोणालाही माहित नाहीये। आपण अगदी आरामात बोलत जाणार आहोत। पण श्रोते हो, तुम्ही याची काळजी घ्या की आधीच्या सेशनला तुम्ही जसे होता पुढच्या सेशनला तुम्ही तसेच आहात का, की थोडासा काही बदल झालेला आहे।
एखादा नवीन चांगुलपणाचा कांगोरा सुटला आहे की नाही याची काळजी घ्या, याची दक्षता घ्या, हे ऑब्झर्वेशन आपल्यामध्ये करा. मग आजच्या या सेशनच्या सुरुवातीलाच मी सांगेन, ज्या वेळेस भजन करत आहात ना, जे गोंदवलेकर महाराजांनी सांगितलंय की जळतील पापाच्या राशी, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की पापाचे पर्वत धुवून निघतात. कसे धुवून निघतात ते आपल्याला बघायला मिळतील, आपण त्याचे साक्षी होऊ. पण कसं होऊ जर तुम्ही बघितलं तर. त्याच्यामुळे बघा काय होतंय आपल्यामध्ये, भजन करत असताना माझ्यामध्ये काय होतंय, माझ्यातला संकोच जातोय का, माझ्यामधला जो भिडस्तपणा लोक काय म्हणतील तो जातोय का, हे ऑब्झर्व करा. ऑब्झर्व दिस, द्रष्टा बना स्वतःच्या मध्ये चाललेल्या भावनांचा. द्रष्टा बना. द्रष्टा बनल्याने भरपूर गोष्टी साध्य होतात. गीता आपल्याला एकच सल्ला वारंवार देते की द्रष्टा बन, तू द्रष्टा बन. बाहेरच्या प्रकृतीचा, बाहेरच्या जगाचा द्रष्टा तू नंतर बन, आधी स्वतःच्या आतमध्ये चाललेल्या भावनांचा, विचारांचा तू द्रष्टा बन. त्याच्यामुळे इतर वेळेस तर तुम्ही द्रष्टा बना हे आपलं सांगून झालंय, पण महत्वाचं आध्यात्मिक गोष्टी करत असताना, सगळ्यात महत्वाचं भजन करत असताना, पूजा करत असताना द्रष्टा बना की मनात काय चाललं आहे. तर आजच्या सेशनला आपण सुरुवात करूया प्रार्थनेने, आणि सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून छान प्रकारे जॉईन व्हा बरं. बऱ्याच लोकांनी अजून आपले व्हिडिओ ऑन केलेले नाही आहेत. सो सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करून जॉईन व्हा. आणि सगळ्यांनी आधी गणेशाचं वंदन करायचं आहे आणि त्याच्यानंतर सरस्वती मातेचं वंदन. आणि जसं मी नेहमी सांगते, यू शुड बी मीन इट. तुम्ही ते मीन केलं पाहिजे, त्याचा अर्थ समजून तुम्ही केलं पाहिजे. सुरुवात करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युत शंकरा प्रभृतिभिः देवी सदा वंदिता. सा मा पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवं. नमोस्तु ते व्यास विशाल बुद्धे भुल्लार विंदाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमया प्रदीपः. ओम पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराण मुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवद गीते भवद्वेषिणीं. बोला पुंडलीक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. तर चला आजच्या सत्राला आपण सुरुवात करूया. त्याच्यापूर्वी जसं आपण नेहमी करतो तसं पुन्हा एकदा रिव्हिजन. पहिला अध्याय कोणता आहे? पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पाचवा अध्याय आणि सहावा अध्याय सातवा अध्याय. ओके, सातव्या अध्यायापर्यंत आपण आलेले आहोत. एकूण किती श्लोक गीतेमध्ये? 700. भगवान श्रीकृष्णांच्या मुखामध्ये किती श्लोक? 574. व्हेरी गुड. धृतराष्ट्राच्या मुखामध्ये? अच्छा. आणि संजयाच्या मुखामध्ये? 41. अच्छा. आणि आपल्या धनंजयाच्या मुखामध्ये? हा, धनंजयाच्या मुखामध्ये एक पण नाही. हा, धनंजयाच्या मुखामध्ये? बर, पार्थाच्या मुखामध्ये? हा, सव्यसाचीच्या मुखामध्ये? सव्यसाचीच्या मुखामध्ये?
तुम्ही म्हणाल ताई आम्हाला डिझायनर सव्यसाची माहिती आहे, आता गीतेमध्ये कुठला सव्यसाची? अर्जुनाचं दुसरं नाव आहे सव्यसाची. तो डिझायनर आहे ना सव्यसाची. हा, अर्जुनाचं दुसरं नाव आहे सव्यसाची. ठीक आहे. आणि गुडाकेशाच्या मुखामध्ये गुडाकेश कोण आहे? गुडाकेश गुडाकेश कृष्ण नाही. गुडाकेश म्हणजे काय? गुडाकेश म्हणजे सांगितलेलं आहे. असं कसं विसरलात? याचा अर्थ तुम्ही नीट मनापासून ऐकत नाही आहात. गुडाकेश म्हणजे कोण? ज्याने झोपेवरती विजय मिळवलेला आहे. आणि अर्जुनाने झोपेवरती विजय मिळवला कधी? ज्या वेळेस तक्षकाने गायींना पळवलं त्यावेळेस अर्जुनाने आपल्या निद्रेवरती विजय मिळवला, म्हणून त्याला गुडाकेश असं नाव दिलेलं आहे. अर्जुनाचं नाव आहे गुडाकेश. ओके, विसरू नका आता. बरं, आता आपण येऊया आजच्या आपल्या श्लोकांकडे. खूप सुंदर पद्धतीने श्लोक चाललेले आहेत. मी खरंच खुश आहे. आता तुमच्या बाजूने तुम्हाला ते उच्चार कितपत फुटत आहेत ज्याचं त्याने परीक्षण करावं. कसं असतं, जेवण बनवून सागर संगीत जेवण बनवून मग त्याच्यामध्ये पचनासाठी चांगलं जाईल म्हणून त्याच्यामध्ये थोडं तूप घालणं असेल, चवीला चांगलं लागेल म्हणून फोडणी चांगलं देणं असेल, या सगळ्या गोष्टी एक आई करू शकते. आई ते जेवण बनवून घास त्या बाळाच्या मुखापर्यंत आणू शकते की हा रेवतीताई घ्या, घास घ्या, पण पुढचा घास रेवतीताईंनी स्वतः घातला पाहिजे तोंडात आणि तो चावला पाहिजे. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? ते पुढचं काम बाळाने केलं पाहिजे, तिथपर्यंत काम आईचं आहे. त्याच्यामुळे श्लोक समजावून ते फोडून देण्याचं काम माझं आहे. आता ती पेस्ट करून मी देते, पण पुढची पेस्ट त्या बाळाने खाल्ली पाहिजे. ठीक आहे. तर आत्ताचा श्लोक क्रमांक आहे 39. त्याच्यामुळे काय करायचंय, जेव्हा मी तुम्हाला PDF शेअर करते वर्ड फाईलची, त्यावेळेस ती वाचत चला. बरं असतं ते, जरा वाचल्याने तुम्हाला रिव्हिजन होते. पुन्हा काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता, किंवा मला चेक करण्यासाठी वाचत चला की नाही ताईंनी बरोबर लिहून दिलंय का चुकीचं लिहून दिलंय, या अर्थाने तरी वाचा, पण वाचा. तर आजचा आहे श्लोक क्रमांक 39. श्लोक अत्यंत सोपा आहे, वाचून दाखवते. कथम न ज्ञेयमस्माभिः, कथम न ज्ञेयमस्माभिः. पुढे विसर्ग आहे, उच्चार करायचा आहे, कारण त्याच्या पुढे स किंवा श नाहीये. काय आहे पुढे? पापादस्मान्नी वर्तितुम, पापादस्मान्नी वर्तितुम, कुलक्षय कृतं दोषम. कुलक्षय कृतम, तच्या वरती जो अनुस्वार आहे त्याचा उच्चार कसा करणार आहे? न असा उच्चार करणार आहे. का? कारण पुढे द आहे. इथे बघा आपले अनुनासिक इथे दिलेले आहेत. द असेल तर काय करायचं आहे? त्याचा न उच्चार करायचा आहे. बघा शेवटून दुसरी ओळ PPT मध्ये तुम्हाला दिसते. हा जो छोटासा रखान आहे त्याच्यामध्ये लिहिलेला आहे. पुढे द आहे म्हणून त्याचा अनुनासिक काय आहे? न आहे. त्या वर्णाचा अनुनासिक आहे न. तो कुलक्षय कृतं दोषम, कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यद्भि जनार्दन, प्रपश्यद्भि जनार्दन. उद्भिज मधला हा द्भी आहे. द ला भ जोडलेला आहे. द्भी द आणि भ दोनाचा उच्चार पहिली वेलांटी. प्रपश्यद्भि जनार्दन, प्रपश्यद्भि जनार्दन. पुन्हा एकदा वाचून दाखवते. कथम न ज्ञेयमस्माभिः, कथम न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्नि वर्तितुम कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यद्भि जनार्दन, प्रपश्यद्भिर जनार्दन. प्रपश्यद्भिर र आधी उच्चारला तरी चालेल, हलंत र आणि पुन्हा ज पूर्ण. प्रपश्यद्भिर जनार्दन, प्रपश्यद्भिर जनार्दन, प्रपश्यद्भि जनार्दन. बोलणार कसं? कथम न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान्नि वर्तितुम कुलक्षय कृतं दोषम प्रपश्यद्भिर् जनार्दन, प्रपश्यद्भिर् जनार्दन. ठीक आहे. माझ्या मागून सगळ्यांनी बोला. आता एकाने म्यूट करून बोला, पण बाकी सगळ्यांनी सिरियसली बोलायचं आहे. याला खूप गंभीरपणे घ्या. स्वतःच्या वेळेची व्हॅल्यू करा.
क्षण क्षण पुढे जात आहे. तुकोबा म्हणतात क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तारावया पार भवसिंधू. या क्षणी तुम्ही हे साधन करत आहात, याचं कुठे ना कुठेतरी भगवंत मोल ठरवून देत आहे. त्यामुळे सिरियसली घ्या. माझ्या मागून एकाने अनम्यूट करून बोला, बाकी सगळ्यांनी जिथे आहात तिथून मोठ्या आवाजामध्ये बोला, तुमच्या मुलांना हे ऐकू द्या. ठीक आहे. सो सुरुवात करा. कथम न ज्ञेयमस्माभिः पापादस्मान् निवर्तितुम् कुलक्षय कृतं दोषम् कुलक्षय कृतं दोषम् प्रपश्चाद्भिर्जनार्दन प्रपश्चाद्भिर्जनार्दन. व्हेरी गुड. खूप छान ताई. याचा अर्थ असा होतो की हे जनार्दना, या लोभाविष्टांना जरी कुलक्षयामुळे होणारा दोष किंवा मित्रदोहाचे पातक जरी समजत नसलं तरी या कुलक्षयाचे घोर परिणाम आम्हाला स्पष्टपणे दिसत आहेत. या पापापासून परावृत्त होण्याची जाणीव झाल्याशिवाय मला कशी राहील, मला कळतंय पुढे काय पाप आहे, असं अर्जुन म्हणतोय. पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 40. कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा, कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा. तो पुढचा विसर्ग बोलायचा नाही कारण पुढे स आहे. कुलधर्मा सनातनः, कुलधर्मा सनातनः. नाच्या पुढचा शेवटचा विसर्ग पूर्ण बोलायचा आहे हा बोलून, कारण काना पण आहे आणि पुढे विसर्ग पण आहे. सो कसं बोलणार? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलन. कुलन जर लच्या वरचा अनुस्वार आहे तो न उच्चार करायचा, कारण पुढे क्रू आहे. जसं आपण वक्रतुंडामध्ये बोलतो ना निर्विघ्नन, निर्विघ्नन न का बोलतो? कारण पुढे आहे कुरु मे देव, क आहे म्हणून. ठीक आहे. तो धर्मे नष्टे कुलन कृत्स्न, कृत्स्न, कृत्स्न क्रू. ओके. त्याला त पण अर्धा, त्याला स आणि त्या स पण अर्धा, त्याला पुढे न आहे. कृत्स्न, कृत्स्नम, कृत्स्नम धर्मो, कृत्स्नम धर्मो. धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम धर्मो भी भवत्युत. तो जो आहे अवग्रह, हा जो आहे ना एस सारखा जो आहे त्याला अवग्रह असं म्हणतात. तो कसा लिहायचा? त्याचा अर्थ काय आहे? धर्मो पुढे वाढवायचा आहे. आधीचा शब्दाचा जो स्वर आहे तो पुढे वाढवायचा आहे. कसं बोलणार? कृत्स्नम धर्मो भी भवत्युत, कृत्स्नम धर्मो भी भवत्युत, कृत्स्नम धर्मो भी भवत्युत, 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 भवत्युत. भ दोन आहेत, सांभाळून बोला. बोलायचं कसं? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नं धर्मो भिभव्यत्. एक मिनिट. धर्मे नष्टे कुलं कृत्स्न धर्मो भवत्युत, धर्मे नष्टे कुलं कृत्स्न, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नं धर्मो भवत्युत. ओके. धर्मे नष्टे कुलं कृत्स्नं धर्मो भवत्युत. इथे थांबायचंय, म नंतर थांबायचंय. कृत्स्नम, कृत्स्नम, कृत्स्नम. ठीक आहे. लेट्स फिक्स इट. कसं बोलायचं? धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम. म पूर्ण बोलायचं आहे, म चा पाय मोडायचा नाहीये. धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम, धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम. जिथे आहात ते बोलायचा प्रयत्न करा. धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम, कृत्स्नम, क्रू कृष्णाचा क्रू, कृत्स्नम म पूर्ण. धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम धर्मो भवत्युत, धर्मो भवत्युत. ठीक आहे. सो पूर्ण श्लोक कसा बोलणार? कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्मा सनातनः धर्मे नष्टे कुलं कृत्स्नं धर्मो भवत्युत. ओके. आय होप इट इज क्लिअर.
जर तुमच्याकडे गीता असेल आणि किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल गीतेचं, तर जिथे मी थांबते ना, याला छंदामध्ये बोलणं असं म्हणतात. जो छंद आपण बोलतोय त्याच्यामध्ये पॉज कुठे घ्यायचा हे खूप इम्पॉर्टंट असतं. तर जिथे पॉज घेते तिकडे हवं तर रेष ओढून घेत चला किंवा स्वल्पविराम देत चला. ठीक आहे, माझ्या मागून बोला. कुलक्षये प्रणश्यन्ति. कुठे गेले? कुलक्षये प्रणश्यन्ति. कुलक्षये प्रणश्यन्ति. कुलधर्मा सनातनः. कुलधर्मा सनातनः. धर्मे नष्टे कुलं कृत्स्नम्. 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 धर्मो भवत्युत. धर्मो भवत्युत. धर्मो भवत्युत. धर्मो भवत्युत. व्हेरी गुड. खूप छान, खूप छान. कसं झालं माहितीये, ते एखादा हुशार विद्यार्थी असतो ना, त्याने हात वर करावा आणि नेमकं त्याच्या समोर त्याला उत्तर आठवू नये आणि तो शांत बसावा. बाकी सगळ्यांनी अशी गंमत बघावी असं केलं बरं का बाकीच्यांनी. खूप 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 चाप्टर आहात यार. म्हणजे मला तर अक्षरशः असं वाटतं ना, जाऊ दे आता काय बोलू मी, मला शब्द नाही आहेत. खूप छान ताई. याचा अर्थ असा आहे की कुलाचा म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींवरून कितीतरी गोष्टी कळतात. ओशोचं एक सुंदर वाक्य मी कालच ऐकलं. ओशो असं म्हटला की माणूस जर बोलायला लागला तर तो का बोलत असतो? कारण त्याला मनातल्या भावना लपवायच्या असतात म्हणून तो बोलत असतो. कोण म्हणतोय? ओशो बोलत असतोय. आता ह्याच्यावर तुम्ही विचार करा. मी करतेच आहे, तुम्ही पण करा. जर माणूस गप्प बसली ना, दोन माणसं एकत्र आली आणि जर ती गप्प बसली ना, तर ती एकमेकांना एका तासात जेवढं ओळखतील ना, तेवढे ते 10 तासात एकमेकांना ओळखू शकणार नाहीत बरं का. म्हणजे काही भावना या न बोलताच प्रकट होत असतात. ठीक आहे, तुम्ही समजून गेलात, बरं झालं. याचा अर्थ असा आहे की कुलाचा क्षय झाला म्हणजे परंपरागत कुलधर्म नष्ट होतात. धर्म सुटला की सर्व कुलावर अधर्माचा पगडा बसतो, असा याचा सिंपल अर्थ आहे. आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊया, कारण या श्लोकांबद्दल आपण बोलणार आहोतच. पुढचा श्लोक आहे अधर्माभि भवात कृष्ण. अधर्माभि भवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः. अधर्माभि भवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः. पुढचं चरण आहे स्त्रीषु. स्त्रीषु दुष्टासु. त्रिषु दुष्टासु वार्ष्णेय. वार्ष्णेय. ओके बाळांनो, इथे एकदा समजून घ्या बरं का. वा नंतर र बोलायचंय. वा नंतर र बोलायचंय. तुम्ही बोलाल ताई नियम काय काढताय? आपला नेहमीचा नियम आहे बघा बरं का. श वरती एक मात्रा दिली आहे आणि तो रफार दिलेला आहे. दिसतोय सगळ्यांना रफार असा करवती सारखा? तो रफारचा अर्थ काय होतो? र. रफार. रफार म्हणजे र. तो कसा लिहायचा असतो? आधीच्या अक्षरानंतर र चा पाय मोडून लिहायचा असतो. मग हे शब्द आपण सोप्पा कसा करून बोलणार? वार. वार. र अर्धाच बोलायचा वार आणि श ला न बोलायचा वार्ष्णेय. वार्ष्णेय. रफार काढला की श वर न वरती एक मात्रा पण आहे म्हणून ने. वार्ष्णेय. जायते वर्णसंकरः. 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 वाचून दाखवते. खूप सोपा श्लोक आहे, काही लिहिण्यासारखं नव्हतंच याच्यामध्ये. अधर्माभि भवात कृष्ण. अधर्माभि. अधर्माभि नंतर थोडं थांबा, पॉज घ्या, छोटासा पॉज घ्या, अर्धविराम. अधर्माभि भवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः. स्त्रीषु दुष्टासु. त्रिषु दृष्टासु नाहीये, दुष्टासु. ओके. त्रिषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. छंदामध्ये कसं बोलायचं? अधर्माभि भवात कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः. त्रिषु दुष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. अगदी सोप्पा आहे. माझ्या मागून कोणीतरी बोला.
शोभनाताई तुम्ही बोललात तरी चालेल बरं का, तुम्ही पण बोलताय तिथल्या तिथे जोरात, तुम्ही बोललात तरी चालेल. अधर्माभिभवात कृष्ण अधर्माभिभवात् कृष्ण प्रदुष्यन्ति कुलस्त्रियः प्रदुष्यन्ते कुलस्त्रियः त्रिषु दुष्टासु वार्ष्णेय त्रिषु दृष्टासु वार्ष्णेय जायते वर्णसंकरः. जायते वर्णसंकरः. व्हेरी गुड, व्हेरी गुड. याचा अर्थ असा आहे की हे कृष्णा, अधर्माने ग्रासलेले म्हणजे कुलस्त्रिया बिघडतात आणि कुलस्त्रिया बिघडल्या की वर्ण व्यवस्थेचा नाश होतो. ठीक आहे, दिस इज अ कॉन्ट्रावर्शियल सेंटेन्स. ओके, म्हणजे आत्ताच्या जी नवीन पिढीतल्या ज्या महिला आहेत त्यांना हे जे वाक्य बऱ्यापैकी खटकतं बरं का. तर हे जरा कॉन्ट्रावर्शियल सेंटेन्स आहे, याच्यावरती बऱ्याच लोकांनी भाष्य केलेलं आहे. आपण पण बोलू, थोडंसं बोलू, जास्त बोलण्यात काही अर्थ नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी आपण समजून घ्यायच्या असतात. श्लोक क्रमांक 42 कडे येऊया आपण. संकरो, जसा वर्णसंकरचा होता ना संकरो, तसा हा संकरो आहे. वर्णसंकर सेम आहे इथे पण. संकरो त्याचा अर्थ काय आहे बरं का. संकरो इथे आपलं जो हे आहे ना अनुनासिक, याच्यामध्ये बघायचा तो अनुस्वार आहे ना, तो न म्हणून लिहिलेला आहे. ज्ञ म्हणून न वाङ्मय मधला वांग न आहे ना, तो आहे हा ड च्या पुढे टिंब दिलेला. संकरो नरका यैव, संकरो नरका यैव, संकरो नरका यैव कुलज्ञानान. कुलज्ञानान न च्या वरती अनुस्वार आहे, नाच्या वरती जो अनुस्वार आहे त्याला तो वाङ्मय मधला न बोलायचा आहे. कुलज्ञानान कुलस्य च, कुलज्ञानान कुलस्य च, कुलज्ञानान कुलस्य च. कुलज्ञानाम नाही बोलायचंय, म नाही बोलायचंय, कुलज्ञानान कुलस्य च, कारण पुढे क आहे ना म्हणून. कुलज्ञानान कुलस्य च. पतंती पितरो हेशाम, पतंती पितरो हेशाम नाही हेशाम, ह ला य जोडलेला आहे. पतंती पितरो हेशाम, पतंती पितरो हे शाम, श च्या वरचा अनुस्वार म बोलायचा आहे. सोप्पं आहे कारण पुढे ल आहे त्यामुळे फरक पडत नाही. पतंती पितरो हे शाम लुप्त पिंडोदक, लुप्त पिंडोदक क्रियाः, लुप्त पिंडोदक क्रियाः. हा शब्द तुम्ही कीर्तनकारांच्या मुखातून ऐकला असेल की पिंडदानासारखी क्रिया सुद्धा लोपली जाते. लुप्त पिंडोदक क्रियाः, लुप्त पिंडोदक क्रियाः. आपल्या हिंदूंमध्ये जे 16 संस्कार सांगितले त्या संस्कारांपैकी पिंडदान हा एक महत्वाचा संस्कार आहे आणि इथे अर्जुनाला त्याची चिंता वाटते, त्याबद्दल बोलतोय तो. मग काय बोलतोय तो. संकरो नरका यैव, अरे संकर झाल्यावरती काय होणार आहे. कुलज्ञानान कुलस्य च, पतंती पितरो हेशाम, पतंती पितरो हेशाम लुप्त पिंडोदक क्रियाः. माझ्या मागून बोला बरं का हा श्लोक. आता आपण 4 भागांमध्ये बोलणार आहोत. संकरो नरकायैव, संकरो नरकायैव कुलज्ञानान् कुलस्य च, कुलज्ञानां कुलस्य च, कुलज्ञानान् कुलस्य च. कुलज्ञानां कुलस्य च. पतन्ति पितरो हेषाम्, पतन्ते पितरो तेषां लुप्त पिंडोदक क्रियाः. लुप्तपिंडोदक क्रियाः. व्हेरी गुड, खूप छान. तर आता आपण आपल्या निरूपणाच्या भागाकडे वळूया. आजचे 4 श्लोक झालेले आहेत, खूप सोपे आहेत 4ही श्लोक. आपण तेच नियम परत परत बोलत आहोत. एकदा ते नियम बघून घ्या, मी तुमच्या PDF फाईल मध्ये दिलेले आहेत, सुरुवातीलाच ते कव्हर अप झालेले आहेत. तर आत्ताच्या आपण निरूपणाकडे येऊया. तुम्ही सगळेजण आता इन्व्हॉल्व्ह होत आहे. मी बऱ्याच वेळा तुम्हाला अपील पण केलं की तुमच्या आप्तसोकियांपर्यंत, मित्रमंडळींपर्यंत ते पोचवा. पण कदाचित तुमची माझ्यासारखी अवस्था झाली असेल, म्हणजे तुमचे ते लोक तुमचंही ऐकत नसतील, जसं तुम्ही माझं ऐकत नाही तसं ते लोक तुमचं ऐकत नसतील. कदाचित तुमची माझ्यासारखी अवस्था झाली असेल, नो वरीज. पण एक काम तर करू शकता की आपल्या मुलाबाळांना सुद्धा घेऊन बसा. या सेशनमध्ये कुठे मला लहान मुलं दिसत नाही, याचं मला अत्यंत दुःख होतं. लहान मुलांनी सुद्धा बसलं पाहिजे.
गीतेसारखी गोष्ट ही आत्ताच ऐकली पाहिजे. ती का ऐकली पाहिजे? एक खूप सुंदर मी तुलसीदासांच्या मुखातला एक दोहा ऐकला. ते असं म्हणतात की जननी जने तो भक्त जने, जननी जने तो भक्त जने, कै सूर कै कै हा हा रुपाली ताई बोलताय. हा जननी जने तो हा हा जननी जने तो भक्त जने, कै दाता कै सूर, नाही तो जननी बांझ रहे काहे गवाये नूर. म्हणजे जर आईने जन्म दिला तर भक्ताला जन्म द्यावा किंवा दात्याला, दाता म्हणजे दानी, दात्याला जन्म द्यावा किंवा सूरमा म्हणजे शूरवीराला जो देशासाठी काम करेल शूराला जन्म द्यावा, किंवा त्या बाईने वांज राहिलेलं बरं. वांज राहा, कशाला स्वतःचं सौंदर्य गमावतेस, असं मी म्हणत नाहीये. असं संत तुलसीदास म्हणतायत की आपल्या पोटी आलेला मुलगा मुलगी जे काही असेल ते त्यांनी भक्त बनावं, दाता बनावं किंवा त्यांनी शूर बनावं. देशासाठी, देव देश धर्म यासाठी त्याने काम करावं, एवढा त्याचा सोपा अर्थ होतो. त्यामुळे आपल्या दिसतायत मुलं आलेली पण दिसतायत, पण त्यांना तिथे टिकवून ठेवायचं काम तुमचं आहे बरं का. तर आपल्या मुलांना इथे तरी आणण्याचा प्रयत्न करा, इतर लहान मुलांना सुद्धा इथे इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न करा. आपण अर्जुनाची आणि दुर्योधनाची छानशी गोष्ट आपण सुरुवातीपासून बघितली. याच नोटवरती जे आत्ता सांगितलं त्याच वरती एक गोष्ट सांगते तुम्हाला की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अपमान, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जसं आपण बोललेलो न्यूनगंडाच्या स्थिती येतात, अपमानाच्या स्थिती येतात, त्याचा अर्थ आपण काय घेतो हे महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांना ध्रुव बाळाची गोष्ट माहितीये. त्याला त्याच्या सावत्राईने कशा पद्धतीने त्याच्या वडिलांच्या मांडीवरून उठवलं आणि म्हणाले की जा तुझ्यासाठी तू वेगळं स्थान निर्माण करून दाखव. त्यावेळेस ध्रुव बाळ दुर्योधनासारखा अपमानित नाही झाला. त्याने काय करून दाखवलं? त्याने तपश्चर्या केली आणि आजही त्याचं आसमंतामध्ये असणारं स्थान हे अढळ आहे. म्हणजे झालेल्या अपमानाचा पॉझिटिव्हली त्याचा अर्थ घेऊन त्याने स्वतःच्या आयुष्याचा उद्धार करून घेतला. म्हणजे अपमानाचं परिणिती त्याची उद्धारामध्ये झाली. अगदी त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना नचिकेताची गोष्ट माहिती असेल. नचिकेताची गोष्ट फार सुंदर आहे. एखाद दिवशी जर मिळाला ना, आपण गोष्टीच्या भागामध्ये नचिकेताची गोष्ट घेऊ. नचिकेताला त्याच्या वडिलांनी अपमानित केलं आणि यमराजाकडे धाडलं की जा तू यमलोकामध्ये जा. तिथेही नचिकेताचा अपमानच झाला ना, पण नचिकेताने त्यातून काय काढलं? त्या अपमानातून नचिकेताने काय काढलं? आत्मउद्धार शोधून काढला. नचिकेताने आत्मउद्धार शोधून काढला. अगदी त्याचप्रमाणे खट्वांग राजाच्या बाबतीत सुद्धा शेवटच्या क्षणी अशी परिस्थिती येते की आता मरणार आहे, पण खट्वांग राजाने क्षणार्धामध्ये मोक्ष प्राप्त करून घेतला. परीक्षिती राजाने काय केलं? 7 दिवस तो काय रडत राहिला का की आता नाही बाबा मला त्याने शाप दिलाय. त्याने शाप दिला त्याची परिणिती त्याने कशात करून घेतली? उद्धारामध्ये करून घेतली. अगदी तसाच एक माणूस ज्याच्या मुखातले आपण आता श्लोक बघत आहोत, अर्जुनाचा सुद्धा वेळोवेळी अपमान झाला. अर्जुन का आहे याची 2 मुख्यतः कारणं आहेत. 2 नाही 3 मुख्यतः कारणं. पहिलं कारण जे आहे ते म्हणजे विनम्रता. अर्जुनाच्या अंगी असणारी प्रचंड कोटीची विनम्रता. आपण बघतोच आहोत अर्जुन किती विनम्र आहे की ज्याने स्वतःच्या मनातला सगळं काही किलमिश आहे, स्वतःच्या मनातला गोंधळ आहे, देवासमोर बोलून दाखवला. तो विनम्र आहे. तुम्ही म्हणाल ताई याला काही विनम्रता म्हणतात का? आपण अपोजिट सिच्युएशन इमॅजिन करून बघूया. अर्जुन जर विनम्र नसता तर तो बोलला असता की त्यात काय होतंय, ह्याने काय होणार आहे, देवाला बोलून काय होणार आहे, मला युद्ध तर करावंच लागणार आहे. हा उद्धटपणा झाला. पण तो उद्धट न होता त्याने विनम्रतेने स्वतःच्या मनातल्या भावना बोलून दाखवल्या. दुसरी महत्वाची गोष्ट काय? अर्जुनाच्या अंगी असणारं वैराग्य, प्रचंड कोटीचं वैराग्य. आपण आधीच्या श्लोकांमध्ये बोललंय. अर्जुन बोलतो ना की मला पृथ्वीचं जरी राज्य मिळालं ना देवा तरी मला नकोय, मला पृथ्वीचं जरी राज्य मिळालं तरी मला नकोय. असं कोण म्हणतंय? अर्जुन म्हणतोय. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर या गीतेमध्ये असं मनामध्ये ठेवू नका की गीतेमध्ये जे काही सांगितलंय ते सगळं योगच सांगितलेलं आहे, असं अजिबात नाहीये. गीतेमध्ये हा जो पहिला अध्याय आहे त्याला अर्जुन विषाद योग असंच का नाव दिलेलं आहे? अर्जुन विषाद पण बोलले असते, योग बोलायची काय गरज आहे? व्हॉट इज सो स्पेशल? अर्जुन बोलला म्हणून काय योग बोलायचं का त्याला? अर्जुन काही स्पेशल? आता सुद्धा तुम्ही बघाल ना आजूबाजूला बरीचशी माणसं तुम्हाला स्पेशल नाही दिसत आहेत, पण ती माणसं स्पेशल आहेत. इतिहासामध्ये त्यांची नावं जमा होणार आहेत. देव त्याची काळजी घेणार. त्याला योग का म्हणायचं? एक फिलॉसॉफी तुम्ही ऐकून घ्या, अत्यंत सोपी आहे. जी भक्ती आपण करतो, जर ती भक्ती आपण हेंद्री सेंद्री देवतांची केली,
उदाहरणच द्यायचं झालं तर लोक बकरी कापतात, लोक कोंबड्या कापतात बरं का. तुमच्या सगळ्यांच्या गावी असतील, बकरं द्यावं लागतं बरं का आमच्याकडे लग्नानंतर, लोक बकरं कापतात. ते जर तुम्ही बकरं कापलं आणि त्या देवाला, तो जो कुठलं ग्रामदैवत आहे काय आहे त्या देवाला तुम्ही खुश केलं, तर त्याला तुम्ही भक्ती नाही म्हणणार. त्याला तुम्ही भक्ती नाही, तुम्ही म्हणता त्याला, तुम्ही भक्ती म्हणता त्याला गीता भक्ती नाही म्हणत. ती भक्ती आहे, ठीक आहे, तुमच्यामध्ये ती भक्ती आहे, पण तो भक्ती योग नाहीये. तो भक्ती योग नाहीये. का तो भक्ती योग नाहीये? कारण तीच भक्ती योग असते जी भक्ती तुम्हाला परमात्म्याशी जोडते, जी भक्ती आपल्याला आत्म्याशी जोडते, जी भक्ती आपल्याला पुरुषाशी जोडते, जी भक्ती आपल्याला आपल्यातल्या परमात्म्याची जाणीव करून देते, तीच भक्ती योग आहे. आणि तो भक्ती योग गीतेमध्ये सांगितलंय. दुसरी गोष्ट, सगळं कर्मच असतं या जगातलं. सकाळी उठल्यापासून भांडी घासल्यापासून लादी पुसण्यापर्यंत सगळं कर्मच आहे. पण कुठलं कर्मयोग बनतं? जे कर्म आपल्याला भगवंतापर्यंत जोडतं, आपल्याला आपल्यातल्या परमात्म्यापर्यंत जोडतं, ते कर्मयोग बनतं. लक्षात घ्या, प्रत्येक ज्ञान या जगातलं ज्ञान आहे. हा लॅपटॉप कसा चालतोय, ह्या लॅपटॉपमध्ये हार्डवेअर आहे, ह्या लॅपटॉपमध्ये सॉफ्टवेअर आहे, याच्यामध्ये जावा प्लस लँग्वेज आहे, याच्यामध्ये विंडो 10 आहे, याच्यामध्ये प्रत्येक प्रकारची सिस्टम आहे. मोबाईलमध्ये iOS सिस्टम आहे, अँड्रॉइड सिस्टम आहे, ऍपल सिस्टम आहे. या सगळ्या सिस्टम हे काय आहे? हे ज्ञानच आहे. मग प्रत्येक ज्ञान काही ज्ञानयोग आहे का? नाही. जे ज्ञान आपल्याला भगवंतापर्यंत जोडतं, आपल्यातल्या, मी प्रत्येक वेळेस बोलते, भगवंत शोधायला बाहेर नाही जायचंय, आतमध्ये दृष्टी परत फिरवायची. आपल्यातल्या भगवंताची जाणीव जे ज्ञान करून देतं ना, ते ज्ञान म्हणजे ज्ञानयोग असतं. मी पुन्हा एकदा समरप करते, भक्ती ती भक्ती योग असते जी आपल्याला परमात्म्यापर्यंत जोडते, ती भक्ती योग असते. जे कर्म आपल्याला परमात्म्यापर्यंत जोडतो तो कर्म सुद्धा कर्मयोग असतो. आणि जे ज्ञान आपल्याला विधात्यापर्यंत जोडतो ते ज्ञान सुद्धा ज्ञानयोग असतं, असं गीता सांगते. अगदी त्याप्रमाणे हा अर्जुनाचा विषाद, हा विषाद, हे दुःख, हे क्लैब्य, हा संभ्रम सुद्धा योग होतो. का? कारण तो अर्जुनाला भगवंतापर्यंत जोडतो. या विषादाची परिणिती त्याची आत्मज्ञानामध्ये होते. म्हणून अर्जुनाचा विषाद हा अर्जुनाचा विषाद योग असा बनतो. अगदी साधं आणि सोपं आहे. आपल्या आयुष्यात आपण कुठलीही कृती करत असू, आणि जर तुम्ही खरंच गीताप्रेमी असाल, आणि श्रोते हो, मी तुम्हाला हे अगदी निष्ठून 1000% गॅरंटीने सांगते, आणि याचसाठी मला ज्ञानेश्वरी प्रिय आहे. मला प्राणांच्या पलीकडे ज्ञानेश्वरी प्रिय आहे. मी तुम्हाला सांगू पण शकत नाही की हाऊ मच आय लव्ह ज्ञानेश्वरी, कारण ती गीता सांगते. आणि ज्या माणसाने गीता आयुष्यामध्ये हातात धरली, हृदयात धरली ना, तो माणूस, कोणाला माहिती पडो न पडो, पण तो माणूस देव झाल्याशिवाय मरत नाही. एवढं लक्षात ठेवा, तो माणूस देव झाल्याशिवाय मरत नाही. आणि ही गोष्ट मनात ठेवा की आपण जे काही करत आहोत ते योग बनतंय का? ती गोष्ट, योग म्हणजे काय? जुळणे. कोणाशी जुळायचंय? विथ द सुप्रीम गॉड. गैरांशी जोडून काही फायदाच नाहीये. किती पण प्रेम करा, 4 दिवस जेवण नाही बनवलं तर नवरा म्हणतो काय झालं तुला जेवण न बनवायला. किती पण प्रेम करा, तुम्ही पुढच्या महिन्यातली सॅलरी आणून बायकोच्या हातात नाही दिली तरी बायको म्हणते हे घे जेवण, गिळ. अशी अवस्था या संसाराची आहे. एवढी दुर्धर अवस्था या संसाराची आहे. ज्या मुलाबाळांसाठी, म्हणून मी सुरुवातीलाच तो दोहा सांगितला, ज्या मुलाबाळांसाठी तुम्ही एवढं वनवन, तुम्ही काय मी काय, आपण वनवन भटकतो, ती मुलं सुद्धा आपल्याला देवापर्यंत जोडून देऊ शकतात. कधी? जर आपण त्या मुलांचं करता करता आपण भगवान श्रीकृष्णाचं करतोय. माझ्या घरामध्ये आलेली कोण आहे? ही रुक्मिणी आहे, ही राधाराणी आहे, हिचं मी करते असं समजून जर त्यांचं आपण केलं ना, तर निश्चिंतपणे राहा, त्यांच्यामध्ये सुद्धा देव अवतरणार आहे. आणि त्यांचं करून, ती मेहनत करून जर तुम्ही नाम घेतलं ना, तर ती मेहनत सुद्धा नामाची मेहनत म्हणून गणली जाणार आहे. एवढं लक्षात ठेवा. म्हणून अर्जुनाचा विषाद हा सुद्धा योग होतो, कारण तो त्याला भगवंतापर्यंत जोडतो. याचा दुसरा भाग असा आहे की तुमचा विषाद, तुमचं दुःख, बघा बरं का, तुमचं दुःख, मी तुमचा शब्द वापरते म्हणजे त्याच्यामध्ये मी पण येते, तुमचं आणि माझं दुःख, हे कधी दुःख योग का नाही बनत? दुःख योग, कन्फ्युजन योग,
किंवा असं म्हणता येईल की क्लैब्य योग, किंवा असं म्हणता येईल की ही प्रचंड कन्फ्युज आहे, हिला काही कळत नाहीये, गोंधळ योग. असा योग का नाही बनत? कारण आपण गोंधळात पडले की आपण अशा माणसासमोर जातो की तो स्वतः गोंधळात असतो. आपण अशा माणसासमोर जातो की तो स्वतः गोंधळात असतो, त्याचं त्यालाच काहीतरी कळत नसतं. आपण अशाच माणसाकडे जाऊन बोलतो, बघा ना हो, मला हे ना काही समजतच नाहीये. अरे त्याचं त्याला समजत नाहीये, तो तुझं कधी समजून घेणार आणि सांगणार? अर्जुनाचा विषाद योग बनण्याचं दुसरं महत्वाचं कारण असं आहे की त्याने कुठली गोष्ट, ते जे क्लैब्य होतं, मनातला संभ्रम होता, तो कोणाला सांगितला? जगातल्या महान संताला सांगितला. जगातल्या महान संताला सांगितला. कारण जोपर्यंत 11वा अध्याय येत नाही तोपर्यंत अर्जुनाला कळत नाही की हा भगवंत आहे. तोपर्यंत त्याला तो कोण वाटतोय? मित्र वाटायचा. आधी मित्र वाटायचा, दुसऱ्या अध्यायापासून गुरु वाटायला लागला. श्लोक आहे, दुसऱ्या अध्यायापासून त्याला तो गुरु वाटायला लागला. 11व्या अध्यायापर्यंत त्याला तो भगवंत वाटायला लागला. 11व्या अध्यायामध्ये त्याला तो भगवंत वाटायला लागला. 12व्या अध्यायापासून त्याला वाटायला लागलं, नाही, याच्याप्रती मी भक्ती करावी, कारण हा माझा मित्र नाही, हा भगवंत आहे. आणि 12व्या अध्यायाच्या शेवटी त्याला वाटायला लागले, मी कशी भक्ती करू, मला काही कळतच नाहीये. असं करता करता 17वा अध्यायाला कोणीतरी म्हणतं की, म्हणजे एक जोक आहे, कोणी म्हणतं की देवाने एवढे 18 अध्याय का सांगितले? देवाने 18 अध्याय का सांगितले? तर असं तो समोरचा लेखक म्हणाला की काय करायचं, देवाने पहिला अध्याय तर अर्जुनाचा झाला, देवाने दुसरा अध्याय सांगितला, तो पण अर्जुनाला समजला नाही, म्हणून देव तिसरा चौथा करत करत 17व्या अध्यायापर्यंत पोहोचला, तरी त्या अर्जुनाला काहीच समजत नव्हतं. असं जोक करणारे जोक करतात. पण तुम्ही समजून घ्या, तो अर्जुनाला तो गुरु वाटायला लागला. आपण आपलं दुःख कोणासमोर मांडायला जातो? तुम्ही म्हणाल की ताई, व्हॉट इज दिस, तुम्ही गुरूंची वार्ता करताय ताई, आम्ही साधा तुम्हाला फोन केला तर तुम्ही आम्हाला भेटत नाही. ते गुरु कधी भेटणार आणि ते संत कधी भेटणार? म्हणजे मी तर खूप साधी आहे म्हणा, संसारिक बाई, तुम्ही आम्हाला भेटत नाही, ते गुरु कधी शोधायला जायचं आणि त्यांच्या समोर दुःख कधी मांडायला जायचं? ठीक आहे, उपाय आहे माझ्याकडे, टेन्शन इल्ले, माझ्याकडे त्याचाही उपाय आहे जो मी करते. ज्ञानेश्वरी घ्यायची, समोर उघडायची. मी करते असं नाहीये, किंवा मी करते ते महान करते असं नाहीये. गांधीजींनी सुद्धा हेच केलं होतं. गांधीजींसारख्या महान संतांनी सुद्धा हेच केलं होतं. प्रत्येकाने हेच केलेलं आहे. म्हणजे विनोबा भावे यांची आई, ऐका बरं का, अगदी आज मुलांवरती विषय निघालाय म्हणून जरा सुचतंय. विनोबा भावे यांची आई किती महान बाई असेल. विद्या काकी ऐका बरं का, विनोबा भावेंची आई किती महान असेल. विनोबा भावेंना काय म्हटली ती, जर तू लग्न केलंस ना तर तू माझा खूप चांगला मुलगा होशील, माझ्या कुळाला तू वंशज देशील आणि तो माझ्या वंशाचा उद्धार करेल. पण बाळा, जर तू संन्यासी राहिलास ना तर तुझ्या मागच्या 42 कुळांचा तू उद्धार करशील. एवढंच नाही, तू जगात जो तुला भेटेल ना त्याच्या तू कुळाचा उद्धार करशील. असं कोण म्हणतं? विनोबा भावेंची आई त्यांना म्हणते. आणि त्याच्यानंतर विनोबा भावे संन्यस्त होतात. किती महान असेल होती बाई ती बाई, इतकी महान होती की म्हणजे असं म्हणतात की त्यांच्या गावातली लोक आजारी पडली ना की विनोबा भावेंच्या आईंकडे यायची आणि म्हणायची की तुमच्या हातचं फक्त आम्हाला दही भात द्या खायला किंवा लोणचं भात खायला द्या, तेवढं खाल्लं तरी आम्हाला बरं वाटतं. एवढी ती बाई समाधानी होती. म्हणजे विनोबा भावे पोटाला यावे यासाठी ती माता सुद्धा किती मोठ्या, किती उन्नत विचारांची असली पाहिजे की जिच्या पोटी विनोबा भावे येतात. ते विनोबा भावे ज्या वेळेस ग्रहत्याग करतात, स्वातंत्र्यासाठी, भूदान चळवळीसाठी ग्रहत्याग करतात. म्हणजे विनोबा भावेंचं तुम्हाला मोठे पण काय सांगावं, भूदान चळवळीमध्ये ज्यावेळेस लोक त्यांना भेटायला येतात त्यावेळेस असा प्रसंग आहे की त्यांना अनेको डाकू भेटायला यायचे. बघा बरं का, योगी, संन्यासी, संत यांचं महत्व काय असतं. त्यांना भेटायला डाकू येतात आणि त्यांना भेटल्यानंतर डाकू स्वतः जाऊन जेलमध्ये गेले, स्वतः पोलिसांसमोर सरेंडर झाले. असे एकूण 36 डाकूंची नोंद आहे. किती डाकूंची नोंद आहे? 36 डाकूंची अशा नोंद आहे की जे डाकू सज्जन झाले, ज्यांनी पोलिसांसमोर सरेंडर केलं. कॅन यू इमॅजिन विनोबा भावे किती महान होते. हे विनोबा भावे भूदान चळवळ जेव्हा सुरू करतात आणि ते जेव्हा ग्रहत्याग करतात तेव्हा हातामध्ये कोणतं पुस्तक घेतात? तो ज्ञानेश्वरी. कोणतं पुस्तक घेतात? ज्ञानेश्वरी हे पुस्तक
विनोबा भावे हातात घेतात आणि ग्रहत्याग करतात. कारण या घरातून निघताना मला कुठल्याही संसाधनांची गरज नाही, मला ना कपड्यांची एवढी गरज आहे ना मला कुठल्या अन्नाची गरज आहे. ते असं नाही म्हणत आई 4 दिवसांचा डबा बनवून दे, असं नाही म्हणत. ते ज्ञानेश्वरी घेऊन निघतात. श्रोते हो, आपलं दुःख जर सांगायचं असेल, सुख देवासी सांगा, सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे. देव इथे देव तिथे, देव आहे चोहीकडे, बिंबा तयात पहावे, सुख देवासी मागावे, दुःख देवाला सांगावे. आपल्या मनातलं जे काही आहे ना ते आपली ज्ञानेश्वरी उघडावी आणि त्याच्यासमोर घडा बोलावं. आणि अशी दक्षता घ्यावी की त्यावेळेस घरात कोण नाहीये, म्हणजे डोळ्यातून 4 अश्रू आले ना म्हणजे भगवंताला शब्द फार कमी कळतात भगवंताला, पण डोळ्यातले अश्रू भगवंताला खूप चांगल्या पद्धतीने कळतात. श्रोते हो, सहज ट्रेनने जात असावं, मनामध्ये एखादं दुःख यावं आणि त्या क्षणी कृष्ण परमात्म्याची माऊलींची आठवण यावी आणि डोळ्यात अश्रू चमकावा. मी तुम्हाला गॅरंटीने सांगते, शब्दाची गरज नाहीये, माऊलींना तुमच्या मनातलं सगळं कळालं. जरी तुम्ही डोंबिवलीच्या ट्रेनमध्ये बसला असाल तरी तिथले संजीवन समाधीत असणाऱ्या आळंदीच्या माऊलींना सगळं जाऊन पोचतं. एवढा त्यांचा वायफाय स्ट्रॉंग असतो, एवढं लक्षात घ्या. तो अर्जुनाचा विषाद हा योग बनतो. का योग बनतोय? कारण अर्जुनाच्या अंगी असणारे 3 गुण मी सांगितले. त्याच्यामधला सगळ्यात पहिला गुण त्याच्या अंगी असणारी विनम्रता, दुसरा गुण त्याच्या अंगी असणारं वैराग्य. या गोष्टींमुळे त्याचा विषाद सुद्धा योग होतो. आणि अर्जुनाच्या अंगी असणारा सगळ्यात महत्वाचा गुण म्हणजे तिसरा गुण की अर्जुनाच्या अंगी असणारा संन्यस्त, अर्जुनाच्या अंगी असणारा संन्यासपण. म्हणजे तुम्ही म्हणाल म्हणजे कसं, दुसऱ्या भाषेत सांगते की अर्जुनाच्या आयुष्यामध्ये अनेको स्त्रिया आल्या. अर्जुनाची लग्न सुद्धा झालीत. पण अर्जुनाची लग्न कशा अर्थाने झाली? एकतर ते प्रेमविवाह होता आणि दुसरं म्हणजे पराक्रम. एक होतं प्रेम, दुसरं होतं पराक्रम. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अर्जुनाच्या जीवनामध्ये ज्या स्त्रिया आल्या त्या प्रत्येक क्षणी अर्जुनाने कशा पद्धतीने स्थिर राहून स्वतःचा निर्णय घेतलाय याची कथा आपण पुढच्या भागात बघणार आहोत. आजच सांगून ठेवते, कारण हे तुम्ही रती धुरंधर आहात ना सगळे, ते पुढच्या भागात काय होणार आहे हे ऐकल्यावरती बरोबर येतात. नाहीतर मग आपला काउंट डायरेक्ट 20च्या आत जातो. काय करणार ताई, समर वेकेशन, डोंट यू अंडरस्टँड, फीलिंग सो हॉट इन दी मुंबई, व्हॉट टू डू, वी आर गोइंग आउट फॉर द वेकेशन. पण वेकेशनला गेलात तरी तुम्ही G3 सेशन अटेंड करू शकता. आय डोंट थिंक सो की ते एवढं बोरिंग आहे. तरी सुद्धा कानात कॉर्ड घालून ऐकायला किती वेळ लागतोय हो. श्लोक कानावरून गेले तरी बराच फरक पडतो. म्हणजे माझ्या डोक्यात पण तसं आहे. बघूया की हे श्लोक ना बोलून रेकॉर्ड करायचे आणि तुम्हाला द्यायचे, म्हणजे जेणेकरून ना कानावरून. माझी एक मैत्रीण आहे, ती MD आहे, MD इन आयुर्वेदा. तिला मी हे विचारलेलं की तू श्लोक कसे पाठ करते, कारण MD आयुर्वेदा जे विद्यार्थी आहेत त्यांना खूप श्लोक पाठ करावे लागतात. तर तिने मला सोपी पद्धत सांगितली. ती म्हणाली की मोबाईल घ्यायचा, त्याच्या ऑडिओमध्ये श्लोक बोलायचा, आपणच बोलायचा आणि तो श्लोक नंतर ऐकायचा. आणि असा श्लोक ऐकल्याने पाठ होऊन जातात, पटापट पाठ होतात. ठीक आहे. सो तुम्ही किती सिन्सिअर आहात आता ते मला कळतंय, त्याच्यामुळे मीच तुमच्यासाठी ऑडिओ बनवून तुम्हाला देईन. ठीक आहे. आणि मग तुम्ही तो श्लोक पाठ करा. म्हणजे तुम्ही सिन्सिअर आहात बरं का. आमचे प्रकाश दादांसारखी लोक आहेत ती सिन्सिअर आहेत. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही युट्यूबवरच्या व्हिडिओना जरा कमेंट करत जाओ, लाईक करत जा. चांगल्या गोष्टी आपल्याला बनवून वाटता येत नाहीत, त्या दुसऱ्याने बनवलेल्या आहेत, त्या वाटायला काय फरक पडतोय. त्याच्यामुळे ज्या गोष्टी टाकतोय आपण युट्यूबवरती त्या तुम्ही पसरवत चलाव. आपल्याला काही स्वतःचं ब्रँडिंग नाही करायचं, आपल्याला माऊलींचं ब्रँडिंग करायचंय. मग तुम्ही बोलाल की ताई स्वतःचं ब्रँडिंग नाही करायचं, पण शायनिंग तर बऱ्याच मारता तुम्ही. का नाही शायनिंग मारणार? आय एम अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ज्ञानेश्वर माऊली. असं फाटकं तुटकं बसून मला चालेल का? तुम्ही स्वतः सुद्धा रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ ज्ञानेश्वर माऊली आहात. आणि ठीक आहे, म्हणजे रुपालीताई मान्य आहे बरं का, मला मनातला विरक्त भाव वगैरे मला सगळं 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 मान्य आहे. पण समोर बसलेल्या लोकांना चमचमीत ऐकायला आवडतं ना, मग त्यांना चमचमीत ऐकायला आवडतं, मग त्यांना ते चमचमीत बनवून द्यायला पाहिजे आपण. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण माऊलींचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत. प्रकाश दादा, लक्ष्मण दादा, मला हे जे समोर दिसत आहेत ते. आणि तुम्हाला जर वाटतंय की मी तुम्हाला बघावं, तुमचं नाव घ्यावं, तर आपली व्हिडिओ ऑन करून छान बसत चला. रिप्रेझेंटेटिव्ह. ह्या मंजुताई आमच्या इथेच राहतात बरं का, त्या इथे येणं त्यांना शक्य नाही म्हणून त्या आता ऑनलाईन अटेंड करतात. सगळेजण छान राहत जा. माऊलींचे रिप्रेझेंटेटिव्ह आहोत आपण, तशा पद्धतीनेच वागत चला. अजून एक आता पुढच्या सत्राकडे आपण वळतो आहोत की ग्रंथामध्ये आपण
ज्ञानेश्वरी नित्यपाठाबद्दल बोललो. मला सगळ्यांनी फक्त अनम्यूट करून सांगा की कोणी ज्ञानेश्वरी नित्यपाठ मागवलाय. हातात पडलाय की नाही ही गोष्ट दूरची आहे, पण मागवलाय कोणी? हा, अनम्यूट करून सांगा. म्हणजे लाजिरवाणी गोष्ट नाहीये, अभिमानाची गोष्ट आहे. कोणी मागवलाय? बरं, कोणाकडे आहे ज्ञानेश्वरी नित्यपाठ? हा, विद्याताईंकडे आहे. बर, अजून कोणाकडे आहे ज्ञानेश्वरी नित्यपाठ? बर, अजून कोणाकडे आहे? 2 व्यक्ती आहेत, त्यांच्याकडे ज्ञानेश्वरी नित्यपाठ आहे. चला, आजच्या सत्रामधले हे एवढी लोक, याच्यातल्या 2 व्यक्तींकडे आहे. उरलेल्यांचं काय? हा, ज्ञानेश्वरी नित्यपाठ आहे. हा, मेसेज पाठवलाय तुम्हाला मी, 2दा पाठवला. तुम्ही ऑर्डर केलं? व्हेरी गुड. 3 लोकांकडे आहे. बाकीच्यांचं काय? हाय तुमच्याकडे. बर, बाकीच्यांचं काय? बाकीच्यांनी ऑर्डर केला? हा, ज्ञानेश्वरी नित्यपाठ. रुपाली ताई, आय एम टॉकिंग अबाउट ज्ञानेश्वरी नित्यपाठ. कारण ते पॉकेटमध्ये राहतं आणि माझ्यासारख्या आळशींना वाचायला बरं पडतं, ओवी वाचायला बरं पडतं. श्रोते हो, पुन्हा एकदा मी सांगतेय, स्वतःसाठी थोडेसे कष्ट घ्या. स्वतःच एखादं ब्युटी प्रोडक्ट संपलं किंवा मोबाईल वगैरे ऑर्डर करताना किती लगबगीने ऑर्डर करतो. त्याच्यामध्ये अमेझॉनवर जावं लागतं, लॉग इन करावं लागतं, ऑर्डर करावं लागतं, ऑर्डर प्लेस करावी लागते, पेमेंट करावं लागतं. पण इथे काही करायचं नाहीये. म्हणजे अध्यात्मातली लोक इतकी दयाळू असतात ना की त्या 3 व्यक्ती एवढं सेवा कार्य करतायत, त्यांना फक्त फोन लावायचा आहे की ताई आम्हाला ज्ञानेश्वरी नित्यपाठ पाहिजे, हा पत्ता आहे, प्रश्न मिटला, ज्ञानेश्वरी नित्यपाठ तुमच्या घरी येऊन पोहोचणार आहे. तरी सुद्धा आपण ते करत नाही आहोत. म्हणजे विचार करा ना जरा या गोष्टीवरती. आणि एक सांगू द्या, घरामध्ये असल्याशिवाय तो तुम्ही वाचणार नाही. तो ज्ञानेश्वरी नित्यपाठ ऑर्डर करा. आजच्या गोष्टीमध्ये बोलायचं आहे मला, ज्ञानेश्वरी नित्यपाठाच्या गोष्टीमध्ये, की स्वामी स्वरूपानंद यांनी जो ज्ञानेश्वरी नित्यपाठ लिहिला. तुम्ही म्हणाल की ताई याच्यामध्ये काय मोठी गोष्ट केली? नीट ऐका बरं का, नीट ऐका. याच्यामध्ये मोठी गोष्ट काय केली? उद्या मलाही वाटेल की मी कीर्तनकार आहे, मला काय काय ओव्या खूप आवडतात, मी त्यांच्या नोट्स काढलेल्या आहेत, मी या ओव्यांचा ज्ञानेश्वरी नित्यपाठ काढावा, काय हरकत आहे मी काढला म्हणून? पण नाही ना, त्याला महत्व नाहीये. स्वामी स्वरूपानंदांच्या ज्ञानेश्वरी नित्यपाठाला महत्व आहे. का बरं महत्व आहे? त्याचं कारण नीट ऐका. त्याचं कारण असं आहे की मला ना शोभनाताई, मला ना असे संत आवडतात की ज्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष फार आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये संघर्ष फार आहे आणि तो त्यांनी लोकांना सांगितलाय. उदाहरणच द्यायचं झालं तर तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांचे अभंग आजपर्यंत जिवंत आहेत. म्हणजे कागदावरती जिवंत नाही आहेत, लोकांच्या मनामध्ये जिवंत आहेत. याचं कारण काय आहे? कारण तुकाराम महाराजांच्या आयुष्यातला जो संघर्ष त्यांनी केला ना, तो संघर्ष आपल्याला जवळचा वाटतो. मला असा संत अजिबात आवडत नाही रुपालीताई, मला असे संत अजिबात आवडत नाहीत की जे स्वतःच्या, आता तुम्ही युट्यूब वरती जाल, तुम्हाला काही लोक दिसतील, कथाकार दिसतील, ते म्हणतात देवीजी लहानपणापासूनच दिव्यत होत्या, दिव्यत्वाला प्राप्त झालेल्या होत्या लहानपणापासूनच. मला असे लहानपणापासून दिव्यत्वाला प्राप्त झालेली लोक अजिबात आवडत नाहीत. का नाही आवडत? ऐका बरं का, का नाही आवडत? कारण तो दिव्यच आहे. त्याने कथा केली, त्याच्यात काय नवल आहे? पण एखादा माझ्यासारखा असावा, जो शिवराळ असावा, जो प्रचंड मांस भक्षण करणारा असावा, त्याच्या हातून मांस सोडवून घेतलं, त्याच्या मुखातून तोंडातून शिव्या काढल्या आणि ओव्या दिल्या, ते ज्ञानेश्वर माऊली मला ग्रेट वाटतात. असा माणूस मला ग्रेट वाटतो, तो मला जवळचा वाटतो. मी हे का सांगते आहे? स्वामी स्वरूपानंद यांच्या चरित्रामध्ये एक असा भाग येतो जो लेखकांनी चरित्र नंतर ज्यांनी करेक्ट केलं त्यांनी तो भाग काढून टाकलेला. म्हटले नाही घालायचा स्वामी स्वरूपानंदांच्या चरित्रामध्ये. एवढ्या मोठ्या संतांच्या चरित्रात असा भाग घालायचा शक्य नाहीये, म्हणून त्यांनी काढलेला. पण स्वामी स्वरूपानंद म्हणले नाही, माझ्या चरित्रातला हा भाग काढायचा नाही, हा असाच्या असा लिहायचा. काय तो भाग होता? नीट ऐका. स्वामी स्वरूपानंदांचं एका मुलीवरती प्रेम होतं. ऐका बरं का. सो हॅव्हिंग गर्लफ्रेंड इज नॉट अन ऑफेन्स. प्रकाश दादा, हॅव्हिंग गर्लफ्रेंड इज नॉट अन ऑफेन्स, हॅव्हिंग वाईफ इज नॉट अन ऑफेन्स. स्वामी स्वरूपानंदांचं एका मुलीवर प्रेम होतं, त्या मुलीचंही त्यांच्यावर प्रेम होतं. लग्न ठरलं, पण त्यांच्या
अंगी जो रोग होता, त्यांच्या अंगी जे आजार पण होतं, त्याच्यामुळे त्यांनी त्या मुलीशी विवाह केला नाही. का? कारण तिच्या आयुष्यामध्ये दुःख नको म्हणून त्यांनी तिच्याशी विवाह केला नाही. त्या मुलीचा विवाहानंतर दुसऱ्या मुलाशी झाला आणि त्यांनी त्यांना भरभरून आशीर्वादही दिला. स्वामी म्हणतात, माझ्या चरित्रातला हा भाग लिहा, लोकांना कळू द्या, लोकांना कळू द्या. प्रेम करणं गैर नाहीये. प्रकृती, या शरीराशी जोडलेली प्रकृती आहे, त्यानुसार स्त्रीला पुरुषाबद्दल, पुरुषाला स्त्रीबद्दल वाटणारं आकर्षण साहजिक आहे. पण ते कसं असावं? ते रामासारखं असावं, ते एक पत्नी असावं, ते सीतेसारखं असावं, त्याच्यामध्ये पातिवृत्य लपलेलं असावं. सकाळी उठून लोकांनी सीतेचं दर्शन घ्यावं, सीतेचं स्मरण करावं, एवढं ते पवित्र असावं. लोकांनी रामाला आदर्श हिंदू पुरुष म्हणावं, इतकं ते पवित्र असावं. कळते ना तुम्हाला? म्हणून संघर्षाने भरलेली जी संतांची चरित्र आहेत ना, ती मला फार आवडतात. या संघर्षांमधून आपल्याला भरपूर काही शिकायला मिळतं. स्वामी स्वरूपानंद, दुसरा प्रसंग ऐका. स्वामी स्वरूपानंद यांनी 1968 पासून ते पूर्ण बिछाण्यालाच लागले होते. त्याच्यानंतर त्यांनी कधीही असं, मी जसं बोलते ना, असं झडझडून प्रवचन, आताचे जे कथाकार कीर्तनकार आम्ही जे झडझडून कीर्तन करतो ना, असं एकदम तावाने वगैरे अशी एकदम झडझडून कीर्तन कधीच केलं नाही, झडझडून प्रवचन कधीच केलं नाही. तरी सुद्धा ज्या वेळेस एक 3-4 वर्षाच्या शेवटच्या काळामध्ये स्वामी स्वरूपानंदांशी एक कमीत कमी 4000 शिष्य मंडळी जोडली गेली. स्वामी स्वरूपानंद, विचार करा, एक माणूस इतका अशक्त आहे, ताई काय सांगावं तुम्हाला, इतका अशक्त आहे की चरित्रामध्ये वर्णन येतं की ते जेव्हा ओवी बोलायचे ना, ओवी ज्ञानेश्वरीची ओवी बोलायचे ना, एक ओवी पूर्ण करायला त्या माणसाला 5 ते 7 मिनिटं लागायची. किती? 5 ते 7 मिनिटं. इतका शरीरामध्ये अशक्तपणा होता. आणि ते जे बोलतायत ना, ते ऐकायला एकदम शांतता, आणि माणसाने एवढ्या जवळ बसायचं तेव्हा त्याला ते ऐकू जाईल. इतकं विकलांग शरीर, समजून घ्या भाग, इतकं विकलांग शरीर असून सुद्धा 4000 शिष्य जमवायचे. ना कुठलं प्रसार माध्यम, ना कुठल्या कीर्तनाला गेले, कुठल्या प्रचाराला गेले, ना धडधडून प्रवचन केली. असंही नाही की धडधडून काव्य लिहिली, नाही. स्वामीजींचं काव्य अत्यंत सोपं, अत्यंत साधं. म्हणजे वामन पंडित आहेत, वामन पंडितांचं काव्य बघायला गेलात तर इतकं महान पद्धतीचं काव्य ना, की ऐकताना त्याचा अर्थच 5 प्रकारे निघतो. 3 शब्द जेव्हा वामन पंडित लिहितात ना, त्या 3 शब्दांना वेगवेगळ्या पद्धतीने बोललं ना, की त्याच्यातून परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन करून 5 ते 6 अर्थ निघतात. इतके वामन पंडितांचं काव्य महान आहे. असं काव्य सुद्धा स्वामींनी केलं नाही, तरी सुद्धा स्वामी लोकांपर्यंत पोहोचले. श्रोते हो, त्याचं एकच कारण आहे, रुपालीताई, एकच कारण. जेव्हा माणसातलं परमतत्व माणसाला कळतं, स्वतःला कळतं, तो स्वतःला जेव्हा ओळखून घेतो, त्यावेळेस त्याला ते जगाला सांगावं लागत नाही. ते जगाला आपोआप कळतं. आणि ज्याप्रमाणे एका फुलाकडे भुंगे धावून यावेत, अगदी त्याप्रमाणे जनसमुदायाचा लोंढा त्या माणसाकडे पळत येतो. कृष्ण त्याच्यामध्ये जागृत होतो. कृष्ण म्हणजे आकर्षण त्याच्यामध्ये जागृत होतो. आणि अशा पद्धतीने स्वामी स्वरूपानंदांचं जे व्यक्तिमत्व होतं, त्याची वलय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने पसरली आहेत की आता या क्षणी सुद्धा मला वारकरी संप्रदायाची केंद्र किती आहेत माहिती नाही आहेत, पण मला स्वामी स्वरूपानंदाची ध्यान केंद्र लंडन पासून, अमेरिकेपासून, ऑस्ट्रेलियापासून प्रत्येक देशामध्ये त्यांची ध्यान केंद्र आहेत. एवढं मात्र खरं. एवढे महान स्वामी स्वरूपानंद, ते ज्या वेळेस सांगतात ना की बाळा, ज्ञानेश्वरीची सुरुवात करायची, आधी नमन कर. कोणाला? आत्मतत्वाला, गणेशाला, सरस्वतीला गुरुवंदना कर. ह्या झाल्यानंतर आधी काय समजून घे? स्वधर्म. ज्या वेळेस स्वामी बोलतात ना, श्रोते हो, माझं सोडून द्या, मी पोस्टमन आहे, त्याला 1000% त्याला महत्व प्राप्त होतं, एवढं समजून घ्या. आणि हे स्वामी स्वरूपानंद यांचं चरित्र वाचायला विसरू नका. मला सांगायला थोडी भीती वाटते तुम्हाला, कारण तुम्ही लोक काय बाबा ऐकतच नाहीत. तुम्ही साधा ज्ञानेश्वरी नित्यपाठ मागवलं नाही. म्हणजे आय यूज टू बी, म्हणजे मला खरं सांगायचं तर ना, मी बोलायचं तर मी एवढं हे नाहीये, म्हणजे
ध्यान ध्यान करता सगळं करतो आपण. आता जास्त उलगडून बोलत नाही, पण मी एवढी हे नाहीये की मी पटपट गोष्टी करेन, की मला एखाद्याने सांगितलं की तू दिवसभर अनुष्ठान कर, उपाशी राहा, असं कर, मी ते एवढ्या पटकन नाही करणार. पण कोणी मला सांगावं पुस्तक घे, मी इमिडिएटली म्हणजे पुढच्या 5 मिनिटाच्या आत ते पुस्तक मी ऑर्डर करून टाकणार. म्हणजे मला एवढं कळतं की माझ्या बॅगेत काय असलं पाहिजे, मनात आणि डोक्यात काय आहे ते नंतर बघू. मला एवढं कळतं माझ्या बॅगेत काय असलं पाहिजे. अगदी त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या बॅगेत काय घ्यायचं हे आधी निश्चित करून घ्या. मग बॅगेमध्ये ती लिपस्टिक असलीच पाहिजे का, फाउंडेशन असलंच पाहिजे का, नसलं तरी चालतं. तोंडावरती स्माइल राहील जर आपल्या डोक्यामध्ये पुस्तकं असतील तर. चेहऱ्यावरची स्माइल हटणार नाही हो. म्हणूनच आध्यात्मिक लोक फार सुंदर दिसतात. लोक विचारतात, अरे एवढा बदल कसा, एवढ्या वर्षांनंतर कशी दिसायची लहानपणी? अहो तेव्हा मी शिव्या गायची, आता मी ओव्या गाते. फरक आहे की नाही काही त्याच्यामध्ये? शिव्या गाणारा माणूस कसा दिसणार हो, ओव्या गाणारा कसा दिसणार, त्याच्यामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे ज्या कोणाला वाटतं ना की आपण सुंदर दिसावं, हँडसम दिसावं, त्याच्यासाठी सुद्धा हा सल्ला आहे. बिनधास्तपणे माऊलींच्या ओव्या म्हणजे प्रकाश दादा तुम्हाला सांगते की तुम्ही कॉन्फिडेंटली 2 ओव्या फक्त पाठ करा आणि नातेवाईकाचा फोन आला ना तर त्याला बोला, अरे काय सांगावं, हे एखादी ओवी बोला, तुम्ही कुठली पण ओवी बोला, किंवा आता जे बोलले ना, जननी जने तो भक्त जने, एवढं बोला. तिथे जे महिला मंडळ आहे त्यांनी बोला, अगं तुला कळतं का काही, जननी जने तो भक्त जने, एवढं जरी बोललात ना तरी समोरचा गार होतो. तो तुमच्याशी असं ऐरं गैरं काही बोलणारच नाही. एवढी ताकद आहे त्या ओव्यांमध्ये हो. सो लक्षात घ्या हा विषय. सो स्वामी स्वरूपानंद, ज्ञानेश्वरी नित्यपाठ, आणि नेक्स्ट टाइमला जेव्हा मी येईल ना, नेक्स्ट संडेला, त्यावेळेस जोपर्यंत मला तुमच्यातले अजून 5-6 जण सांगत नाही ना की ताई आम्ही आणलं नवीन ज्ञानेश्वरी नित्यपाठ, मी पुढे नाही जाणार बरं का. दिस इज लिटरली एम्बॅरसिंग. तुम्ही ऑर्डर केलं पाहिजे, तुम्ही ते वाचलं पाहिजे. खालच्या लँग्वेज मध्ये तुम्हाला बोलू का, काय समजता तुम्ही स्वतःला? तुम्ही ज्ञानेश्वरी नित्यपाठ ऐकत नाही, ज्ञानेश्वरी नित्यपाठ वाचत नाही. सो ऑर्डर करा. मेसेज टाकलेला आहे, याबद्दल परत एकदा फॉरवर्ड करते. आणि बाकी पुस्तकं घ्यायला मी एवढा आग्रह करणार नाही. ज्ञानेश्वरी नित्यपाठ फार स्वस्त आहे आणि छोटासा आहे म्हणून. आता एवढं करून आपण गोष्टीकडे वळूया, आपल्या सत्राच्या 3ऱ्या भागाकडे. ठीक आहे, कॅन वी गो अहेड? यस और नो? ठीक आहे, चला. तर आजची गोष्ट फार छान आहे. एक होते गुरु आणि एक होते शिष्य. तर त्या गुरूंचा असा नियम होता की, एकच मिनिट, तुम्ही सगळे सुद्धा ताट बसा जरा. गुरु आणि शिष्य, एकदा गुरूंनी ठरवलं की आपण आता काय करूया, आपण प्रचाराला बाहेर पडत जाऊया आणि जागोजागी गावोगावी जाऊन आपण प्रचार करूया. जुना काळ आहे, प्रचारासाठी व्हॉट्सअप नव्हतं, प्रचार करायचा म्हणजे ऑनलाईन सेशन नव्हतं, त्याच्यामुळे त्यांना या गावातून त्या गावाला जायचंच होतं. तर गुरु आणि शिष्य ठरवतात की आता आपण प्रचार करायचा आहे. तर नेहमीप्रमाणे ते निघतात. तर त्यांना आदल्या दिवशी कळालेलं असतं की एक 15-20 किलोमीटरच्या अंतरावरती एक गाव आहे. त्या गावाचा नियम आहे की ते गाव संध्याकाळी 6 वाजता त्याची वेस बंद होते. संध्याकाळी 6 वाजता त्या गावाची वेस बंद होते, त्याच्यामुळे नंतर काय तिथे एंट्री नाहीये. तर ते गुरु काय मनातल्या मनात ठरवतात, अरे बापरे, 6 वाजता वेस बंद होते म्हणजे मी 6च्या आत तिथे पोहोचलंच पाहिजे. ते शिष्याला सांगतात, काही नाही, तू तयार राहायचं, सकाळी लवकर उठ, काही कर, आपण लवकर निघायचं, आपल्याला त्या गावी पोहोचायचंच आहे, 6च्या आत पोहोचायचंय. गुरु निघतात, गुरु आणि शिष्य सकाळी निघतात, धावपळ करत निघतात. त्यांना मध्ये गाव लागतं. त्या गावातली लोक खूप खुश होतात. मध्ये एक गाव लागतं की चला एवढे मोठे गुरु आपल्या गावात येत आहेत. ते हार तुरे घेऊन त्यांच्या स्वागतासाठी उभे राहतात. पण ते गुरु गावात एंट्री करतात फक्त, पण म्हणतात नाही, ते हार तुरे वगैरे सगळे बाजूला ठेवा, आम्हाला त्या गावाला पोहोचायचंय, त्यांची वेळ 6 वाजता बंद होते, आम्हाला तिकडे पोहोचायचंय, पटपट सत्कार करा, मला निघायचंय. तो गुरु एवढी घाई करत असतो की नाही, मला त्याच गावाला पोहोचायचंय. चला त्या गावातून निघतात, आता पुढच्या गावाला जायचंय. मध्ये जंगल लागतं, पटापट जंगल क्रॉस करतात, पुढच्या गावाला पोहोचतात. पुढच्या गावातली लोक म्हणतात, अहो तुम्ही आमच्याकडे आला आहात, जरा जेवून घ्या, थोडा तरी आदर सत्कार घ्या आमचा, जेवून घ्या. त्यांचा शिष्य असा जरा कोपरखळी मारतो की गुरुजी जरा इकडे पण थोडंसं प्रवचन होऊन जाऊ द्या. ते गुरुजी म्हणतात, नाही, काल आपण ठरवलंय की नाही, आपण निश्चय केलाय, आपल्याला त्याच गावाला पोहोचायचंय, हे जेवण वगैरे सगळं बाजूला राहू द्या, इथे प्रचार नाही, आता मी करणार तो त्याच गावात प्रचार करणार. चला गुरु उठले, पळा, चल म्हणतात शिष्याला, पळ, पटकन बॅग पॅक कर, चल निघूया.
चला निघाले. पुन्हा एकदा मध्ये जंगल लागलं 1 किलोमीटरचं. त्या जंगलामधून गुरु चालतायत, जोर जोरात चालतायत. दगडाला ठेच लागली, माणूस खाली पडला. 2 दात पुढचे रक्तबंबाळ झाले, ओठांमधून रक्त. शिष्य म्हणतोय, अहो गुरुजी जरा हळू. अरे असं कसं म्हणतोस, पुढचं गाव 6 वाजता वेस बंद होणार आहे, चल पटकन. नखाला लागलंय, ओठांना लागलंय, गुरु पळतायत. कसं पण करून त्या गावापर्यंत तो माणूस येऊन पोचला. 1 मिनिट फक्त बाकी होता. काय करायचंय, प्रचार करायचंय, त्याच गावात जाऊन करायचंय. चला 6च्या आत पोचला, वेस बंद होणार तितक्यात गुरु आणि शिष्य पोचले. वेस उघडली, त्या गुरु शिष्यांना आत घेतलं. गावची लोक बोलले, चला या तुम्ही बसा. आता गुरु आणि शिष्य एवढे थकलेले होते, एवढे रक्तबंबाळ झालेले होते की लोक म्हटले की ते प्रवचन वगैरे नंतर बघू, आधी आम्ही तुमच्या जखमेवरती काहीतरी लावतो, त्याचं आपण निदान करूया. ते बोलले ठीक आहे चालेल, आधी जखमा सरळ करूया. ते बोलले आता थोडंसं खाऊन घ्या. तर खायला गेलं तरी त्या माणसाला खाता येईना, दातांमधून रक्त येते, ओठांमधून रक्त येते, सगळं झोंबायला लागलं ना, तोंडात घास जाईल तसा झोंबायला लागला. म्हणजे प्रवचन करणं, प्रचार करणं ही गोष्ट दूरच राहिली, पण त्याला घासही खाता येईना झालाय. तेवढ्यात शिष्य म्हणाला की गुरुजी असं नसतं का हो करता आलं की ह्या गावाला आपण उद्या आलो असतो, आधीची 2 गावं आपण आज कव्हर केली असती, असं झालं नसतं का हो. गुरुजी म्हणले की तसं झालं असतं, पण मी निश्चय केला होता की आज मी ह्याच गावाला पोहोचणार आणि आज मी इथेच प्रवचन करणार. श्रोते हो, माझी कथा संपली. याच्यामधून तुम्ही मोरल ऑफ द व्हॅल्यू काय घ्यायचं ते तुम्ही ठरवा. मीही सांगते, म्हणजे एक कीर्तनकार म्हणून एक माझ्या भूमिकेतून सांगते, नाही मला कीर्तन करायचंच आहे, मला कीर्तन करायचंच आहे, मला करायचंच आहे, मला बोलवा कीर्तनाला, मी येईन तुमच्याकडे, फुकट करेन, मी येईन तुमच्याकडे. अरे कशासाठी 4 शब्द गोड प्रवचनाचे बोलण्याआधी गोड शब्द बोल, आधी स्वानंद घे त्याच्यामधून, दुसऱ्यांना थोडा आनंद दे, मग आपण कीर्तनाचं बघू. मनामध्ये असताना पाकिट मिळतं ते कसं जाणार, आम्हाला तिकडे पोहोचायचंच आहे. श्रोते हो, आपण सुद्धा आयुष्यामध्ये अशी अनेको ध्येय ठरवत असतो की नाही मला घ्यायचीच आहे, मला रेंज रोवर, मला ऑडी गाडी घ्यायचीच आहे. ती घ्यायच्या नादात आपण आपली वॅगनर एन्जॉय करायची विसरून जातो. हो, आपल्याला त्या शिखरावर पोहोचायचंच आहे. हातामध्ये काय लागतंय, काटे लागतायत, पायात काटे घुसतायत, आपण काही बघत नाही, शिखरावर पोहोचायचंय. आणि स्वतःच्या शरीराचे एवढे हाल करून घेतो की त्या शिखरावर पोहोचल्यानंतर आपल्याला सनसेट बघायचा असतो. तो सनसेट आपल्याला सुंदर कधी वाटेल का हो, जर आपलं शरीर रक्तबंबाळ असेल तर. माणूस इतका प्रयत्न करतोय की मला 1 BHK मधून मला 2 BHK घ्यायचाच आहे, मी मेहनत करणार, मी रात्रंदिवस पळणार. तो रात्रंदिवस पळत असतो, बायका मुलांकडे बघत नाही, आई वडिलांकडे बघत नाही, गावचं बघत नाही, मला पळायचंय. आणि असा पळतो की त्या 2 BHK घेतल्यानंतर पूजेच्या दिवशीचा प्रसाद तो खाऊ शकत नाही. का? कारण त्याला आता डायबिटीस झालेला असतो, त्याला आता BP झालेला असतो. अहो, एवढं पळून तुम्ही म्हणता नाही आम्ही ठरवले. अरे तुम्ही ठरवले म्हणजे तुम्ही आहात कोण? वृक्षाचे ही पान हले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. चाले हे शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविना. कोण आपण ठरवणारे आणि कोण आपण पोहोचणारे. कशासाठी पळत आहात. आजची गोष्ट इतकी सुंदर आहे की कधीही कुठल्या गोष्टीत नेक्स्ट टाइम पासून जर घाई करत असाल की मला 2 BHK घ्यायचंय, मला हीच गाडी पाहिजे, मला हेच करायचंय, मला तेच करायचंय, असं जेव्हा आपण ठरवतो ना, म्हणजे तुम्ही म्हणाल की ताई ध्येय ठरवणं चुकीचं आहे, ताई मेहनत घेणं चुकीचं आहे. अजिबात नाही. ध्येय ठरवणंही चुकीचं नाहीये आणि मेहनत घेणंही चुकीचं नाही. पण मेहनत असावी, ती आताताईपणा नसावा, ती घाई नसावी. ध्येय असावं, ते स्वतःच्या लोभाचा, स्वतःच्या वासनेचा भाग नसावं. एवढं मात्र लक्षात ठेवलं पाहिजे. आता त्या गुरुदास का निवडला या गोष्टीमध्ये? कारण गुरुच्या मनामध्ये जर आलं असतं तर त्याने आधीच्या गावांमध्ये सुंदर प्रचार केला असता. कशाला
व्हायचंय आपल्याला मठाधिपती, कशाला व्हायचंय आपल्याला एवढं मोठं, काही गरज नाहीये ना. मुंगी होऊन आपण रव्याचा घास सुंदर खाऊ शकतो. तिथे आपल्याला हत्ती होऊन ऐरावताचा मार का खायचे तुकोबा म्हणतात. कशासाठी बाळा, लहान हो, शांत हो, लहान हो. मी तुम्हाला गेल्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं, स्वामी स्वरूपानंद 40 वर्ष एका जागेवरून हल्ले नाहीत. किती? 40 वर्ष एका जागेवरून हल्ले नाहीत. पण काळाच्या ओघात आजही स्वामी स्वरूपानंद जगभर पसरलेले आहेत. तुमच्या स्वतः मधला संकल्प, स्वतः मधलं धैर्य, स्वाभिमान इतका धर्म पक्का करा ना की लोक आपल्याकडे आकृष्ट होतील. आपण पळायची गरज नाहीये. नेहमी स्वामी माधवनाथांना सुद्धा लोकांनी खूप बोलवलं, पण ते जागचे आले नाहीत. ते बोलले, ज्यांना बोध हवाय ना, ज्यांना अनुग्रह घ्यायचा आहे ना, त्यांनी इकडे यावं. मी कुठेही येणार नाही, भले ती अमेरिका असली तरी मी येणार नाही. आमच्या कीर्तनकाराला कोणीतरी बोलावं, बघू कसा पळत जाईल बघा. पण ते स्वामी माधवनाथ होते. ते म्हणले, मी कुठेही येणार नाही, तुम्हाला हवे तुम्ही माझ्याकडे या. श्रोते हो, साधं आणि सोपं आहे, लक्षात ठेवा. बोध, जसं गेल्या वेळेस बोललेली, दीप कलिका धाकुटी परी बहुतेजा ते प्रगटी. दुसरा भाग महत्वाचा आहे, तैसी सदबुद्धी थोकटी म्हणू नये. छोटासा विचार आहे हा तुम्हाला दिलेला. घाई करू नका, ध्येयाच्या मागे घाई करू नका, आताताईपणा करू नका. हा छोटासा विचार, ही छोटीशी बुद्धी आपल्याला लांब पर्यंत नेईल, आपलं आयुष्य शांत करेल, आपलं मन समाधानी करेल. इतकं साधं आणि सोपं आहे. आय होप तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल. आणि तुम्हाला कोणाला या गोष्टीतून अजून काही बोध प्राप्त झाला का, तुम्ही शेअर करू शकता. बोलायचंय? कुठे गेल्या मंजूताई, कुठे गेल्या? हाँ, आप हिंदी में बात कर सकते हैं मंजू दीदी. म्यूट पे है आप, अनम्यूट करिए खुद को. किसी और को कुछ बोलना है? If anybody wants to share any of the moral which they have understand from this story, they can share it. हा, दत्तात्रय दादा तुम्ही बोलू शकता. छान बसून ऐकलं बरं का, मी पाहिलं तुमच्याकडे, अगदी छान तुम्ही श्रवण करत होता, खूप छान. कोणाला बोलायचं या गोष्टीमधून? अजून तुम्हाला कोणाला काय कळलं तुम्ही शेअर करू शकता. मला बोलायचंय. हा, बोला ताई. आपल्या आवाक्यात आहे तेवढंच कार्य करावं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे आपलं अंतरट पाहून पाय पसरावेत. बरोबर. आणि आपलं कौशल्य आपण वाढवू शकतो, पण हा, कौशल्य वाढवून मग त्याच्या मागे पळावं. म्हणजे कौशल्य न घेताच आपण उगाच त्या गोष्टीचा आव आणला ना, म्हणजे बेडकाने जर उगाच फुगून बैलाचा आव आणला तर तो एक दिवस फुटणार आहे, नुकसान बेडकाच होणार आहे. अगदी त्याप्रमाणे. किंवा कोल्याने उगीच आपला वाघाचं कातड घातलं की वाघ आहे म्हटलं तर चालणार नाही. बरोबर आहे. तो शिकार नाही करणार, त्याची शिकार होईल एक वेळ, पण तो शिकार नाही करू शकणार. अगदी बरोबर आहे. खूप छान आहे आजची गोष्ट. अजून कोणाला काही शेअर करायचं आहे? हा, रुपाली ताई बोला. म्हणजे कोणतेही असे तत्व ज्याला कोणताही आधार नाही असे निश्चय करणं. हा, किंवा तुम्ही काही जण म्हणतात की आज आम्ही अमुक लोकांशी हे करत नाही, चर्चा करत नाही. काहींचं असं पण असतं, स्टिकी थॉट्स असतात की त्यांनी त्यांच्या पद्धतीने स्वतःच काही तत्व बनवलेले किंवा निश्चय केलेले असतात, ज्याला कोणत्याही पद्धतीचा प्रॉपर आधार नाहीये, आधार नाहीये, किंवा एक सामाजिक हिताची त्याच्यामध्ये भावना अशी दडलेली नाहीये. अशा गोष्टींचा फक्त स्वतःच ते खरं करायचं. अशा गोष्टी करणं म्हणजे स्वतःची हानी करून घेणं. दुसरं म्हणजे स्वतःच्या शरीराला, की शरीर आपल्याला माध्यम आहे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचं, आणि त्या शरीराला एवढा आघात करायचा. म्हणजे ह्याच्यामध्ये गीता रहस्यमध्ये लोकमान्य म्हणतात की शरीराचा, हे शरीर जपणं आवश्यक आहे. त्यातूनच लाडकी करू नये, पण त्याची विनाकारण हानीही करू नये. त्या पद्धतीने आपण जर नदी पार करतोय, नौकेमध्ये शरीराची नौका समान आहे, आणि आपण त्याच नौकेमध्ये टाइमपास किंवा आपली कलाकृती दाखवण्यासाठी त्या नौकेला भोगं नाही पाडत होतो. बरोबर, त्याची विनाकारण हानी पण करू नये. बरोबर, कोणतीही गोष्ट करताना आपण सारासा विचार करावा, विवेकपूर्ण. बरोबर, बरोबर. ईश्वराच्या मनामध्ये एखाद्या व्यक्तीने
असतो. बरोबर आहे, कारण घाई करून स्वतःच ते खरं करायला जाऊ नये. त्याच्या इच्छेमध्ये बरोबर सामील व्हा. बरोबर, खूप छान ताई. बरोबर, हा सांगा ना, सांगा. आपलं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागून नाही. अगदी बरोबर, एका शब्दात बोललात तुम्ही, एका वाक्यात. बास, कट डाऊन. हातचं सोडून पळत्याच्या मागे जायला लागू नये, किंवा हा गुरु करायला आम्ही तिकडे गेलो आणि मग आम्ही 4 दिवसाचा सत्संग केला. नाही नाही नाही, घरात बसून आधी ज्ञानेश्वरी वाचा, मग पुढच्या सत्संगाचं बघू आपण. अजून कोणाला काही बोलायचं आहे? अगदी अभ्यास करून एकच गोष्ट आहे शिकण्यासारखी. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. मला एक विचारायचं ताई, एक विचारायचं होतं. जेव्हा आता मी तुम्हाला सांगितलं होतं मी ज्ञानेश्वरी लिहिते म्हणून, तर माझं आता 12 वाटे आज संपेल, म्हणजे माझं रोज थोडं थोडं लिहिणं चालूच आहे. खूप लिहिणं होतंय. छान छान. एक टायमिंग पकडलाय मी, 4:30 ते 5:30 टायमिंगला अगदी बसतेच मी ज्ञानेश्वरी लिहायला. तर काही लिहिताना बोलले ना संक असं ते शब्द येतो ना, तो तसाच्या तसा लिहायचा की ते आपण उच्चार करतो तसं लिहायचा. आता जर आपण श्लोक घेतला 39वा ना, तर ते मला ना म्हणजे मी बोलते आणि मग लिहिते, बोलते आणि मग लिहिते, असं करते. बोलताना वेगळं, तर मग लिहिताना ड वरती डॉट नंतर क खाली, असं तर तसंच लिहायचं की नुसता डॉट वरती टाकून लिहायचं, तसं चालेल? नाही, मी तुम्हाला त्याच्यावरती एक उपाय सांगते. आता हे पीपीटी वरती आपण लिहिलेलं आहे ना, बाजूला अनुनासिक आणि हे वर्ण लिहिलेले आहेत ना, तर तसं ना तुम्ही एकदा सुरुवातीला हे लिहून घ्या, हा चार्ट लिहून घ्या. आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही ज्ञानेश्वरी लिहिताय, तर संकर का आलेला आहे, स आणि क आहे, आणि स वरती अनुस्वार आहे, बरोबर आहे. तर तो स वरचा तुम्ही अनुस्वार लिहा, तो ड आणि डॉट लिहायची गरज नाहीये. संकरो, काहीच हरकत नाहीये, कारण तुम्ही नियम एकदा लिहून घेतला. हो हो हो, तुम्ही नियम एकदा लिहून घेतला. त्याच्यामध्ये माझं थोडस त्या 12वा मधला 18वा श्लोक लिहिला मी ना, त्याच्यामध्ये ना खूप शीतोष्ण सुख दुःखे समहा संघ विवर्जित हा, मग तो काही नाही, संघ विवर्जितावरती स वरती अनुस्वार द्या, तो ड लिहायची गरज नाहीये तुम्हाला. हो हो, म्हणून तर मी का म्हणते असं तुम्हाला, की समजा नंतरच्या काळामध्ये काही वर्षांनंतर तुमच्या पुढच्या पिढीने विचार केला की आमच्या आईने हे केलं होतं, आम्हाला बघायचंय, आणि जर त्यांनी ओपन केली ती ज्ञानेश्वरी कौतुकाने, किंवा तुम्ही देवाच्या चरणी जरी ठेवली, तर जसं तुमच्या मनात विचार येतोय की ही दोष रहित असावी, मग तो दोष कसा काढणार तुम्ही? तुमच्या मनामधला दोष तुम्ही आधी काढून टाका. हा जो नियम आहे, हा नियम तिथे आधी लिहून टाका तुम्ही. हा जो नियम जो सांगितलाय ना, तो लिहून टाका तिथे, आणि मग तुम्ही सगळे जे अनुस्वार आहेत ना, ते आहे तसेच लिहा. नुसता अनुस्वार लिहा, काही हरकत नाहीये, कारण तुम्ही अनुनासिकांचा नियम एकदा लिहून टाकला. आणि बाकीच्या ज्ञानेश्वरी ज्या आहेत, आता आमच्याकडे साखरे महाराजांची आहे, मामासाहेब दांडेकरांची आहे, तर प्रत्येक ह्याच्यामध्ये ना बऱ्याच वेळा शब्द काही ठिकाणी सिंपल लिहिलेत, काही ठिकाणी अवघड करून लिहिलेत, पण ते खाली टिप्पणी लिहितातच ना, तशी तुम्ही टिप्पणी एकदा लिहून टाका, प्रश्न मिटला, म्हणजे ती दोषरहित झाली. आणि मनातूनही दोष काढून टाका. म्हणजे त्यातनं बऱ्याच प्रमाणामध्ये पहिल्या ह्याच्यामध्ये पहिली ई ची मात्रा जास्त प्रमाणामध्ये, कधी कधी आपण वाचतो आणि लिहिताना पटकन दुसरी म्हणजे असं होतं कधी कधी. मला कुठेतरी असं वाटतं की आपण ज्ञानेश्वरी लिहिते म्हणजे ती चूक नाही झाली पाहिजे, तर मी अक्षरशः व्हाईटनर घेऊन लगेच तिथं थोडस हे करून मी क्लिअर करते मी त्या ठिकाणी, म्हणजे त्याच्यामुळे मला वेळ लागते. नाही, तुम्ही बोलताय, तुमच्या मनात येत आहेत ना हे विचार, म्हणजे खूप प्रामाणिकपणाचे आहेत आणि खूप कौतुक त्या बाबतीत तुमचं. पण ज्या वेळेस आपण लिहितोय त्यावेळेस व्हाईटनर घेऊन जरा शांतपणे लिहिला तर चुका कमी होतील, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट अशी ना की अट्टहास करू नका की हे पूर्ण बरोबरच निघेल. शेवटी माणूस आहे, विज्ञानामध्ये सुद्धा 2 एरर असतात, एक टेक्निकल एरर असतो, दुसरा पर्सनल एरर असतो. ठीक आहे, तर टेक्निकल एरर तुम्ही करत नाही आहात, हा पर्सनल एरर आहे, चुकून व्यक्तीचं होतं, असं बोलता बोलता करता करता होतं, दॅट्स ओके. आता मी नाही का तुम्हाला बोलता बोलता चुकून काना मात्रा माझी दुसऱ्या दीर्घ जातो, कधी रस्व येतो, ठीक आहे ना, म्हणून तर आपण म्हणतो कृष्णार्पणमस्तु, शेवटी कृष्णार्पणमस्तु, चुकी झाली तरी तुझ्याच चरणी अर्पित आहे. हा, मन मात्र अगदी तुम्ही असं शंकांमध्ये जर लागलात ना, मनामध्ये या शंका येत राहिल्या ना, तुम्ही त्याचा आनंद नाही घेऊ शकणार. म्हणून तुम्हाला सांगते, तुम्ही आनंद घेणं त्याचं महत्वाचं आहे. आणि जर तुम्ही शंका का घेता, कारण तुम्हाला वाटतं की माझी ज्ञानेश्वरी निर्दोष असली पाहिजे, मग अहंकार डोकावला मध्ये, अहंकार डोकावला, मग तो डोकावून देऊ नका. मी तर म्हणेन चुकान आपण देवाचं लिहिते तर कुठेतरी चुकू नये एवढंच
नाही नाही नाही, सगळं देवाचंच आहे, सगळं देवाचंच आहे. आमटीमध्ये पडलेलं जास्त मीठ सुद्धा देवाचंच आहे, एवढं लक्षात घ्या. मी म्हणत नाही की मनात अहंकार आलाय, मी म्हणते येऊ शकतो, तो डोकावू शकतो, आणि तो इतका सूक्ष्म आहे ना अहंकार, इतका चालू आहे ना तो, की तो असा सहज डोकावून जातो. मग मी म्हणेन की अहंकाराने पूर्ण दोष रहित असण्यापेक्षा आनंदाने दोषयुक्त व्हा, काही हरकत नाही, काही हरकत नाही. छान, अगदी आनंदाने ज्ञानेश्वरी लिहिली मी. माऊलींच्या चरणी अर्पण माऊली घेऊन टाका, तुम्हाला एक डोक्यात लिहून टाकेन मी ज्ञानेश्वरी, हाताने लिहीन आणि डोक्यातही लिहून टाकेन, अशी ज्ञानेश्वरी. हा, खूप छान ताई, छान करताय तुम्ही, कीप इट अप. हा, अजून कोणाला काही बोलायचं आहे? ओके, जर कोणाला काही बोलायचं नसेल तर मी असं समजते की आपण सत्र इथेच आपलं पूर्ण झालं असं जाहीर करूया, आणि सगळ्यांनी छान शेवटची प्रार्थना बोला. वारकरी संप्रदायामध्ये शेवटचं कीर्तन मागणीपर असतं. का मागणीपर असतं? की देवा, आम्ही तुझी एवढी दिवस साधना केली, आता आमचं हे मागणं आहे. मग तसं आता आम्ही तुझं 1-1.5 तास आम्ही तुझं चिंतन केलंय देवा, आता आमचं हे मागणं आहे. स्वामी स्वरूपानंद, आम्ही तुमचं चिंतन केलंय, स्मरण केलंय, आता आमचं हे मागणं आहे. ठीक आहे, तर मागणं मागा सगळ्यांनी देवासमोर, आणि येत नसेल त्यांनी बघून बोला. ठीक आहे. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निधान पांडुरंग, मागणे ते एक तुझ प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा, या संतांचे निरवी हेची मज देई, आणि दुजे काही मागो आता, तुका म्हणे आता